गाइज, वेलकम टू जीपी अकॅडमी। आजपासून आपण एक नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट करत आहोत, ज्यामध्ये आपण यूपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनलचे 2024 ते 2014 पर्यंतची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घेणार आहोत। याचा फायदा तुम्हाला यूपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनल, एमपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनल तसंच यूपीएससी आणि एमपीएससी साठी GS1 आणि GS3 मध्ये आपल्याला याचा भरपूर या प्रश्नांचा फायदा होणार आहे। कारण मी जसं की काल सिलेबस डिकोड करताना तुम्हाला बोलली होती की GS3 आणि GS1 ला ऍग्रीकल्चर ऑप्शनल हा सिलेबस बऱ्यापैकी रिलेव्हंट आहे। त्यानंतर AFS ची IFS ची जी विद्यार्थी तयारी करतात त्यांच्यासाठी ही इनिशिएटिव्ह उपयुक्त असेल। त्याचबरोबर AFO RFO साठी ही इनिशिएटिव्ह उपयुक्त ठरेल। सो ऑप्शनल ऍग्रीकल्चरचा आजपासून आपण जो अभ्यासक्रम बघत आहोत किंवा आपण आन्सर रायटिंगची जी प्रॅक्टिस करत आहोत, तर ती केवळ एकच प्रश्न आपण यामध्ये घेणार आहोत। कारण एकतर वेळेचा पण अभाव आहे, त्याचबरोबर थोडं ज्या वेळेला आपण सराव करतो त्यावेळेला त्याचे डायमेन्शन्स आपल्याला समजून जातात की नक्की याच्यामध्ये काय लिहायचे। सो या इनिशिएटिव्ह मधून तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप, संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, कोणता प्रश्न किती मार्काला जातो आणि कोणत्या प्रश्नाला किती शब्द मर्यादा आहे म्हणजे आन्सर रायटिंग मध्ये, सो हे सगळं तुम्हाला समजून जाईल। त्यामध्ये आपण सुरुवात करूया। आज पार्ट 1 आहे, ज्याच्यामध्ये आपण यूपीएससी 2024 ची प्रश्नपत्रिका सोडवून घेतोय ऍग्रीकल्चर ऑप्शनलची, आणि त्याच्यात आज आपण पहिला प्रश्न बघणार आहे। पहिल्या प्रश्नांमधले जे काही 5 उपप्रश्न आहेत ते आपण आज बघणार आहेत। ओके, सो बघा प्रश्न पहिला काय म्हणतोय, डिस्क्राइब द फॉलोइंग इन नॉट मोर दॅन 150 वर्ड ईच। म्हणजे त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलं इथं की म्हणजे या प्रश्नांचं उत्तर लिहिताना, म्हणजे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर लिहिताना तुम्हाला शब्द मर्यादा ही 150 वर्ड्स पेक्षा जास्त असता कामा नये। क्लिअर? हा संपूर्ण प्रश्न, हा जो संपूर्ण पहिला प्रश्न आहे तो आहे 50 मार्काला, है ना। म्हणजे हा जो संपूर्ण प्रश्न आहे त्याच्यामध्ये हे जे 5 उपप्रश्न आहेत, तर प्रत्येक उपप्रश्नाला 10-10 मार्क आहेत आणि ते 150 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचे आहे। समजला? हा झाला पहिला प्रश्न। पहिल्या प्रश्नांमध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत। पहिल्या प्रश्नामध्ये म्हणजे नोट्स, शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत। आता बघा शॉर्ट नोट्स मध्ये पण एक म्हणजे हे लपलेली आहे। आता बघा ऍग्रो फॉरेस्ट्री अँड ऍग्रोस्टॉलॉजी। क्लिअर? ऍग्रो फॉरेस्ट्री अँड ऍग्रोस्टॉलॉजी जेव्हा अँड हा शब्द मध्ये येईल तेव्हा आपल्याला त्या 2 घटकांवर शॉर्ट नोट लिहायचे। आणि ज्या वेळेला आता बघा सेकंड क्वेश्चन, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट वर्सेस इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे IPM वर्सेस INM। म्हणजेच याचा अर्थ काय, तुम्हाला डिफरन्स बिटवीन इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अँड इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट या दोघातला फरक स्पष्ट करायचा आहे। समजलं? अशाच प्रकारे आपण एक प्रश्नांचं स्वरूप व्यवस्थित बघू आणि आन्सर रायटिंग कोणत्या पद्धतीने करायची आहे, आन्सर रायटिंगचे काय नियम आहेत, आपण ते सर्व व्यवस्थित डिटेल मध्ये आज बघणार आहोत। ज्या विद्यार्थ्यांनी कालचा आपण डिकोड केलेला सिलेबस पाहिला नाहीये, तो व्हिडिओ काल मी युट्यूबला अपलोड केला आहे। सो सिलेबस खूप डिटेल मध्ये घेतलेला आहे, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन देखील तुम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं म्हणण्यापेक्षा सिलेबसचं स्वरूप व्यवस्थित समजून जाईल। क्लिअर? तो प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न आहे की डिस्क्राइब द फॉलोइंग टर्म नॉट मोर दॅन 150 वर्ड्स ईच। ओके, सो 150 वर्ड मध्येच आपल्याला आपलं आन्सर जे आहे ते काय करायचे, संपवायचे, फिनिश करायचे। सो पहिला त्यामध्ये प्रश्न पहिल्यामधला A आहे ऍग्रो फॉरेस्ट्री अँड ऍग्रोस्टॉलॉजी। ऍग्रो फॉरेस्ट्री आणि ऍग्रोस्टॉलॉजी वरती काय लिहायची, नोट लिहायची आपल्याला। कारण इथे काय आलाय, अँड शब्द आलाय, म्हणजे याच्यावरती सेपरेट नोट लिहायची आणि याच्यावरती सेपरेट नोट लिहायची। क्लिअर? आता कुठलंही यूपीएससीचं किंवा एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हचं आन्सर लिहिताना त्याचे काही नियम आहेत।
सो सगळ्यात आधी तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप समजून घ्यायचे. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये जर अँड असेल तर दोघी सेपरेट सेपरेट लिहायचे, जर वर्सेस असेल तर त्याचा डिफरन्स आपल्याला मेन्शन करायचा आहे. क्लिअर. इथं अँड आहे म्हणून आपण याचं सेपरेट सेपरेट आपण याच्या इंट्रोडक्शन देणार आहे. सो उत्तराचं स्वरूप असं असतं की पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन द्यावं लागतं. सेकंडली आपल्याला बॉडी असते आन्सरची, बॉडी डिस्क्राईब करायची असते म्हणजे डिस्क्रिप्शन. बॉडी म्हणजे काय? डिस्क्रिप्शन. आणि थर्ड वाला जे असतं ते कन्क्लुजन असतं. कन्क्लुजन. क्लिअर. सो बघा ऍग्रो फॉरेस्ट्री. आता ऍग्रो फॉरेस्ट्री मध्ये सुरुवात आधी कशाने करायची? आपल्याला इंट्रोडक्शन. सो आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? ऍग्रो फॉरेस्ट्रीची डेफिनेशन सगळ्यात आधी आपण डिस्क्राईब करणार आहे. क्लिअर. म्हणजे हे त्याचं झालं काय? इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन. सो इंट्रोडक्शन बॉडी असं मेन्शन करायचं नाही, जस्ट स्टार्ट करायचं आन्सर रायटिंगला. हे जे आहे ना हे कन्सेप्ट हे तुमच्या मनात राहू द्यायच्या. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचंय, सेकंडली आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे बॉडी, आणि थर्ड वन त्याचं आपल्याला काय लिहायचंय? कन्क्लुजन लिहायचंय. सो हे जे आहे हे तुमच्या मनातच राहू द्यायचं की अशा पद्धतीने आपल्याला आन्सर रायटिंग करायची आहे. हे झालं इंट्रोडक्शन. बघा ऍग्रो फॉरेस्ट्री काय म्हणतात? Agroforestry is a management system that combines agriculture and trees to address conservation needs. Conservation and needs and build more profitable weather resilience farms, त्यानंतर ranches and community. म्हणजे ऍग्रोफॉरेस्ट्री एक अशी मॅनेजमेंट सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये कंबाईन ऍग्रिकल्चर पण आहे आणि ट्रीज पण आहेत, म्हणजे फॉरेस्ट ट्रीज पण आहेत. जे काय करतं? कॉन्झर्वेशन म्हणजे संवर्धन करतं. कशाचं? तुमच्या नीडचं. आणि बिल्ड मोर प्रॉफिटेबल वेदरचं. कॉन्झर्वेशन म्हणजे संवर्धन करतं, म्हणजे तुमच्या बेसिक गरजांचं संवर्धन करतं, त्याचबरोबर तुमच्या प्रॉफिटेबल वेदरचंही संवर्धन करतं. रेझिलन्स फार्मचंही संवर्धन करतं. रँचेस म्हणजे ज्याला आपण पशुपालनासाठी केलेली एक विशिष्ट जागा असं म्हणू शकतो. त्यानंतर कम्युनिटीचं पण कॉन्झर्वेशन या ऍग्रोफॉरेस्ट्रीमुळे होत असतं. क्लिअर. ही झाली त्याची डेफिनेशन, म्हणजे हे झालं त्याचा इंट्रोडक्शन. ओके. आता कशाची वेळ आली? आता त्याचं डिस्क्रिप्शन म्हणजे सेकंड पार्ट जो आहे आन्सर रायटिंगचा तो म्हणजे बॉडी, म्हणजे डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायचंय. मग डिस्क्रिप्शन मध्ये आपण काय लिहिणार की टाइप्स ऑफ ऍग्रो फॉरेस्ट्री. क्लिअर. टाइप्स ऑफ ऍग्रो फॉरेस्ट्री. किती टाइप्स आहेत ऍग्रो फॉरेस्ट्रीचे? देयर आर 3 टाइप्स ऑफ ऍग्रो फॉरेस्ट्री. इट इज अ ऍग्री सिल्व्हिकल्चर. ऍग्री सिल्व्हिकल्चर मध्ये काय? ॲले क्रॉपिंग आहे, होम गार्डन्स आहेत आणि इंटरक्रॉपिंग आहे. ओके. त्यानंतर सेकंड टाइप आहे सिल्व्हो पास्चर. याच्यामध्ये ट्री ऑन पास्चर आणि फॉडर ट्रीज म्हणजे ज्या तुमचे चारा पिके किंवा चाऱ्यासाठी वापरणारे जे झाडपाला असतो तो याच्यामध्ये येईल. त्याचबरोबर थर्ड अदर फॉरेस्ट्री सिस्टीम मध्ये येईल एपिकल्चर. एपिकल्चर म्हणजे रेअरिंग ऑफ हनीबीज. क्लिअर. त्यानंतर ऍक्वा फॉरेस्ट्री ज्याच्यामध्ये मत्स्यपालन येईल, आणि त्यानंतर विंड ब्रेक आणि शेल्टर बेड्स. क्लिअर. सो हे झाले टाइप्स ऑफ ऍग्रो फॉरेस्ट्री. ओके. आता शब्द मर्यादा असल्यामुळे आपण जास्त इथं खूप जास्त लिहू शकत नाही आन्सर, नाहीतर ऍग्रो फॉरेस्ट्री वरती काय डिग्रीला लिहिलं तसं पान भरून नाही लिहू शकत आपण, कारण शब्द मर्यादा दिली आहे इकडे. चला, म्हणजे पॉइंट टू पॉइंट तुम्हाला इथं फक्त लिहून काढायचं, म्हणजे पॉइंट टू पॉइंटच तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर बघा ऍग्रो फॉरेस्ट्री प्रॅक्टिसेस कॅन, म्हणजे ऍग्रो फॉरेस्ट्रीचे यूज काय आहे. तर बघा प्रोव्हाइड प्रोटेक्शन फॉर व्हॅल्युएबल टॉप सॉइल, म्हणजे तुमचा सॉइल क्रस्ट असतो, सॉइल क्रस्टचं काय करायचंय? प्रोटेक्शन करण्यासाठी ऍग्रो फॉरेस्ट्री महत्वाची आहे. त्यानंतर लिव्ह स्टॉक साठी अँड क्रॉप अँड वाईल्ड लाईफ साठी ऍग्रो फॉरेस्ट्री ही महत्वाची आहे. त्याचबरोबर इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी ऑफ ऍग्रिकल्चरल अँड हॉर्टिकल्चरल क्रॉप्स. ऍग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरल क्रॉप्सची प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपल्याला ऍग्रो फॉरेस्ट्रीची गरज भासते. क्लिअर. त्यानंतर इन्क्रीज वॉटर यूज एफिशियन्सी ऑफ प्लांट. त्यानंतर डायव्हर्सिफाय लोकल इकॉनॉमी अँड फार्म इन्कम, म्हणजे लोकल इकॉनॉमी आहे ती इन्क्रीज होते आणि फार्म इन्कम जनरेट होतं. क्लिअर. सॉरी.
फिफ्थ वन, इम्प्रूव्ह एअर क्वालिटी, एनहान्स बायोडायव्हर्सिटी. महत्वाचा पॉइंट आहे. ओके, एअर क्वालिटी इम्प्रूव्ह होते झाडं लावल्यामुळे, आणि बायोडायव्हर्सिटी पण काय होते, एनहान्स होते, मोठी होते. क्लिअर, समजलं. सो आता ही झाली त्याची काय, बॉडी, म्हणजे त्याचं काय झालं, हे डिस्क्रिप्शन झालं. पहिला पार्ट कंप्लीट झाला आपला इंट्रोडक्शनचा. सेकंड पार्ट आपला कंप्लीट झाला बॉडी म्हणजे डिस्क्रिप्शनचा. आता थर्ड पार्ट कोणता राहिला आपला, कन्क्लुजनचा. कन्क्लुजन, सॉरी. So agroforestry's importance in 21st century will increase globally as sustain produce the food, fiber, bioenergy damaged by worldwide population that expected to exceed 9 billion people by 2050. 2050च्या पॉप्युलेशन प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ॲग्रोफॉरेस्ट्री प्लान म्हणजे ॲग्रोफॉरेस्ट्री प्लॅन करायची आहे. कारण आपल्याला काय करायचंय, रिसोर्सेस टिकवायचे आहेत. त्यासाठी ॲग्रोफॉरेस्ट्री काय आहे, खूप महत्वाचा घटक आहे. क्लिअर. आता सेकंड पार्ट आहे या क्वेश्चनचा, सेकंड पार्ट आहे तो काय आहे, ॲग्रोस्टॉलॉजी. ॲग्रोस्टॉलॉजी आता याच तीन पार्ट मध्ये हे करायचं, इंट्रोडक्शन, बॉडी म्हणजे डिस्क्रिप्शन, आणि कन्क्लुजन. दॅट्स इट. हे तुम्ही डिग्रीला पण केलंय ना रे, डिग्रीला पण हेच केलं ना. मग आता तुम्हाला डे 1 पासून आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायला काहीच हरकत नाही. जस्ट टॉपिक घ्या, रिवाइज करा आणि आन्सर रायटिंग करा. ओके. सो बघा, ॲग्रोस्टॉलॉजी म्हणजे काय, ॲग्रोस्टॉलॉजीची सगळ्यात आधी डेफिनेशन लिहायची आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये. Greek kind of grass plus body means knowledge. It is a branch of a systematic botany. ही कशाची ब्रांच आहे, बॉटनी किंवा बायोलॉजीची म्हणू शकता तुम्ही. That deals with those grasses, especially their identification, their classification and evolution. Clear. म्हणजे अशा ग्रासची सायंटिफिक स्टडी ज्यांचं आयडेंटिफिकेशन होऊ शकतं, ज्याचं क्लासिफिकेशन होऊ शकतं आणि ज्याचं रेग्युलर इव्होल्युशन सुरू आहे, अशा क्लासेसची स्टडी म्हणजे काय, ॲग्रोस्टॉलॉजी. दॅट्स इट. हे त्याचं झालं इंट्रोडक्शन. ओके. त्यानंतर आपल्याला काय बघायचं, याचं मेन बॉडी म्हणजे डिस्क्रिप्शन बघायचंय. आता कुठे कुठे ऍप्लिकेशन होईल ॲग्रोस्टॉलॉजीचं ते आपल्याला बघायचंय. मग पहिल्यांदा आपल्याला ॲग्रोस्टॉलॉजीचा यूज कुठे होईल, ऍग्रीकल्चर मध्ये होईल. बघा कशी ती. Agroecology informs the development of sustainable agriculture practices including pasture management, soil conservation, food security, and livestock. Agroecology helps optimize fodder production quality. बघा, ऍग्रीकल्चर मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जर वीडच्या बाबतीत बघितला तर तो ऍज अ फॉर्डर, कन्झम्पशन बाय कॅटल्स ऍज अ फॉर्डर प्रोडक्शन म्हणून आपण नेहमीच गवताकडे बघत आलोय. गवताकडे म्हणण्यापेक्षा जे ग्रासेस आहेत, वीड्स आहेत, त्यांच्याकडे बघत आलेलो आहेत. ओके. सो ऍग्रीकल्चरच्या दृष्टिकोनातून ॲग्रोइकॉलॉजी कशी इम्पॉर्टंट आहे, जी सॉइल कॉन्झर्वेशन करेल, म्हणजे टॉप सॉइल जी आहे ती काय करेल, सिक्युअर करेल, जमिनीची धूप होऊ देणार नाही. त्यानंतर फूड सिक्युरिटी, त्याचबरोबर इट हेल्प्स द fodder production. Livestock agroecology helps the optimize fodder production. Okay. Fodder production qualities. त्यासाठी ऍग्रीकल्चर मध्ये ॲग्रोइकॉलॉजीचं एक विशेष महत्व आहे. त्यानंतर इकोसिस्टम कॉन्झर्वेशन साठी ॲग्रोइकॉलॉजी इम्पॉर्टंट आहे. टू अंडरस्टँड ग्रास इकोलॉजी अँड मॅनेजमेंट हेल्प्स टू रिस्टोर ग्रास इकोसिस्टम अँड प्रिझर्व बायोडायव्हर्सिटी. सगळ्यात महत्वाचं ग्रासलँड इकोसिस्टीम रिस्टोर करणे आणि बायोडायव्हर्सिटी प्रिझर्व करणे, हे मेन गोल इकोसिस्टीम कॉन्झर्वेशन मध्ये कोण प्ले करतं, ॲग्रोइकॉलॉजी प्ले करते. समजलं, क्लिअर. त्यानंतर थर्ड, लँडस्केप अँड टर्फ मॅनेजमेंट.
मध्ये पण ॲग्रोइकोलॉजी काय करते, खूप महत्वाचा व्हायटल रोल प्ले करते. इट अप्लाइड द सिलेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ ग्रासेस फॉर लॉन्स, पार्क अँड स्पोर्ट्स फील्ड. म्हणजे जे पार्क, स्पोर्ट्स फील्ड, लॉन्स मध्ये जे ग्रासेस असतात तर त्याच्या मॅनेजमेंटसाठी आणि लँडस्केपसाठी कशाचा यूज होतो, ॲग्रोइकोलॉजीचा यूज होत असतो. क्लिअर. त्यानंतर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट बघायचं. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट मध्ये ॲग्रोइकोलॉजी एक महत्वाचा रोल प्ले करतो. ग्रासेस आर युज्ड फॉर फायटो रेमिडिएशन, soil stability and erosion control in environmental restoration project. ओके, एरोजन कंट्रोल करतो कुठे, एन्व्हायरमेंटल रिस्टोरेशन प्रोजेक्ट मध्ये. क्लिअर. ॲग्रोइकोलॉजीचे हे 4 ऍप्लिकेशन्स आहेत, ते महत्वाचे आहेत, ते तुम्हाला लिहिणं, त्याच्याशिवाय तुमचं डिस्क्रिप्शन कंप्लीट होणार नाही. आता लास्ट वेळ कशाची आली, तुमच्या कन्क्लुजनची. ओके, आता ॲग्रोइकोलॉजीची कन्क्लुजन आपण लिहूया. Clear. So, agroecology is a vital field of study that contribute their understanding of grasses. Clear. Their importance by advancing our knowledge of grasses, agroecologists helps to promote sustainable agriculture, conserve ecosystem, and address the environmental challenges. Okay, so हे झालं त्याचं कन्क्लुजन. मला सांगा, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही अडचण आली आहे का? ऑल क्लिअर, व्यवस्थित क्लिअर झाले. ओके, सो पहिल्या प्रश्नामध्ये ए आपण व्यवस्थित लिहिलेला आहे. आता बघू क्वेश्चन नंबर 1 चा बी काय म्हणतोय. तर क्वेश्चन व्यवस्थित वाचा, प्रश्न व्यवस्थित वाचले की व्यवस्थित उत्तर लिहिता येतात. सो क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी दिलेला आहे. काय म्हणताय तो, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट IPM वर्सेस इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. वर्सेस दिलं, याचा अर्थ क्लिअर कट काय आहे की तुम्हाला इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्स शो करायचा आहे. म्हणजे सरळ सरळ अर्थ असा होतो की डिफरन्स बिटवीन integrated pest management and integrated nutrient management. That's it. मग आता या प्रश्नांचं कसं स्वरूप लिहायचं आपल्याला, या उत्तराचं कसं स्वरूप लिहिणार आपण. या उत्तराचं स्वरूप काय असणार आहे, अगेन तेच इंट्रोडक्शन पहिलं, सेकंड त्याची बॉडी म्हणजे काय, डिस्क्रिप्शन, आणि थर्ड त्याचं कन्क्लुजन. समजलं. सो आता आधी आपल्याला काय करून घ्यायचं, याचं इंट्रोडक्शन करून घ्यायचंय. म्हणजे व्हॉट इज इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अँड व्हॉट इज इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. हे झालं त्याचा इंट्रोडक्शनचा पार्ट. ओके, त्याच्या बॉडीमध्ये आपल्याला काय लिहायचंय, म्हणजे त्याच्या जे डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला काय लिहायचंय, काय विचारलंय इथं, डिफरन्स बिटवीन विचारलंय. मग बॉडीमध्ये काय येणार, डिफरन्स बिटवीन येणार. आणि कन्क्लुजन मध्ये काय येणार की त्यांचा डिफरन्सचं जे कन्क्लुजन निघेल असला तर ते आपण कन्क्लुजन मध्ये लिहिणार आहेत. क्लिअर. सो आता डेफिनेशन ऑफ IPM म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटच्या आपण सुरुवातीला काय बघणार आहेत, इंट्रोडक्शन मध्ये डेफिनेशन. सो इंट्रोडक्शन इथं आणि डेफिनेशन. Integrated pest management is ecologically based strategy that focus on long-term prevention of pest. Clear. म्हणजे दीर्घकालीन कीड व्यवस्थापनासाठी केलेली मॅनेजमेंट म्हणजेच काय, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. और देअर डॅमेज थ्रू कॉम्बिनेशन टेक्निक्स म्हणजे दीर्घकालीन कीड नियंत्रण, त्यापासून संरक्षण, किडीपासून संरक्षण हा त्याचा मेन मोटो आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा. आणि कोणत्या कोणत्या प्रॅक्टिस किंवा टेक्निक्स द्वारे ते केलं जातं, सच बायोलॉजिकल कंट्रोल, हॅबिटॅट मॅनिप्युलेशन, मॉडिफिकेशन ऑफ ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चरल प्रॅक्टिस अँड यूज ऑफ पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी. यूज ऑफ पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी म्हणजे काय की असे वाण यूज करणार आपण किंवा अशा व्हरायटीज आपण पिकांच्या यूज करणार की ज्या ऑलरेडी पेस्ट रेजिस्टन्स व्हरायटी आहे. क्लिअर.
क्लिअर. सो ही झाली त्याची काय डेफिनेशन, आयपीएम ची डेफिनेशन, आयपीएमचं इंट्रोडक्शन कंप्लीट झालं. आता सेकंड पार्ट काय विचारलंय, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. सो आता याची डेफिनेशन आपण बघूया. इट इज कंबाइंड अप्लिकेशन ऑफ अ केमिकल फर्टिलायझर अँड ऑर्गॅनिक मॅन्युअर फॉर क्रॉप प्रोडक्शन. क्लिअर. हे ऍप्लिकेशन ऑफ केमिकल फर्टिलायझर म्हणजे फक्त काय द्यायचं याच्यामध्ये, केमिकल फर्टिलायझरचा एक म्हणजे प्रोव्हाइड करायचे क्रॉप्सना आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर प्रोव्हाइड करायचे फॉर क्रॉप प्रोडक्शन. क्लिअर. ही झाली इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटची डेफिनेशन. सो आता इंट्रोडक्शनचा पार्ट आपला कंप्लीट झालाय. आता आला मेन बॉडी. असं लिहायचं नाही, मी वारंवार सांगते तुम्हाला. मेन बॉडी. ओके. सो डिफरन्स बिटवीन आयपीएम अँड आयएनएम हे झालं, म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन आता राईट डाऊन करायचं आपल्याला. मग बघा, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट मध्ये काय फरक आहे ते अशा स्वरूपामध्ये, जसं आपण डिग्रीला लिहिलं होतं ना की डिफरन्स बिटवीन, तसं त्याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचंय, जेणेकरून ते सुटसुटीत वाटतं आणि लिहायला पण सोपं जातं, शब्द मर्यादा पण पाळली जाते. क्लिअर. सो बघा, पहिला डिफरन्स काय आहे याच्यामध्ये, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा प्रायमरी फोकस ऑन पेस्ट अँड डिसीज कंट्रोल. ओके. आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा प्रायमरी फोकस ऑन सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज करणे आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करणे. क्लिअर. क्लिअर. हा पहिला डिफरन्स क्लिअर झाला. सेकंड डिफरन्स आहे मेन टेक्निक्स. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटच्या मेन टेक्निक्स काय काय आहेत आपल्या, बायोलॉजिकल, कल्चरल, मेकॅनिकल अँड केमिकल कंट्रोल. क्लिअर. बायोलॉजिकल कंट्रोल, कल्चरल कंट्रोल, मेकॅनिकल कंट्रोल, केमिकल कंट्रोल. क्लिअर. आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटच्या कोणत्या टेक्निक्स आहेत, फर्टिलायझर्स, त्यानंतर ऑर्गॅनिक मॅन्युअर्स आणि त्यानंतर बायो फर्टिलायझर्स. क्लिअर. ह्या 3 मेन टेक्निक्स आहेत. त्यानंतर थर्ड डिफरन्स आहे मेन गोल टू मिनिमाइज बेस्ट डॅमेज अँड यूज ऑफ पेस्टिसाइड. क्लिअर. की डॅमेज न होऊ देणे आणि पेस्टिसाइडचा यूज करणे. याचं गोल काय, ऑप्टिमाइज न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी, म्हणजे पिकांना जी न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी हवी आहे ती त्यांना प्रोव्हाइड करणे आणि इम्प्रूव्ह सॉइल हेल्थ. क्लिअर. क्लिअर. हा त्याचा तिसरा डिफरन्स झाला. महत्वाचा डिफरन्स, याचा एम काय, टू मिनिमाइज डिस्ट्रप्शन्स टू इकोसिस्टम, आणि याचा एम काय, एनहान्स द हेल्थ अँड फंक्शनिंग ऑफ द इकोसिस्टम, म्हणजे इकोसिस्टमची हेल्थ आणि त्याचं फंक्शन रेग्युलेट ठेवणे, मेंटेन ठेवणे, हे कशाचं एम आहे, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचं. क्लिअर. मला सांगा याच्यामध्ये काही अडचण आहे का आता. ओके. याचं काय झालं आता आपलं, याचं इंट्रोडक्शन झालं, याचं डिस्क्रिप्शन लिहून झालं, म्हणजे मधली बॉडी झाली तयार. ओके. आता काय झालं याचं कन्क्लुजन. दॅट्स इट. कन्क्लुजन बघा, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट अँड इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट बोथ आर अप्रोच एम्ड सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. म्हणजे आयपीएम आणि इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचा जो अप्रोच आहे तो केवळ एकच आहे, काय, सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. बट ते फोकस्ड ऑन डिफरंट एस्पेक्ट. त्याचा जो फोकस आहे तो काय आहे, वेगवेगळा आहे. क्लिअर. सो अशा पद्धतीने कन्क्लुजन लिहून द्यायचंय. शब्द मर्यादा पण मर्यादित राहतात आणि पसाराही वाटत नाही, सुटसुटीत व्यवस्थित आन्सर वाटतं आणि फॉर्मॅट पण अबाधित राहतो. फॉर्मॅट कोणता आपला, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजनचा. क्लिअर. काही अवघड आहे का आन्सर रायटिंग, कसलंच काहीच अवघड नाहीये. तुमच्या एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, डिग्रीची एकदा रिव्हिजन होऊन पडली, तुम्हाला डे 1 पासून तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यासाठी आपण आपल्या ऍप वरती, आपलं गोरे पाटील सायन्स अकॅडमी नावाने अँड्रॉइड ऍप आहे, जे तुम्हाला प्ले स्टोर वरून सहज डाउनलोड करता येईल. 15 ऑगस्ट 2025 पासून त्याच्यावरती ऑनलाईन बॅच सुरू होत आहे, ज्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर ऑप्शनल आणि अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल हे दोन्ही सिलेबस व्यवस्थित 360 डिग्री कव्हर केलेले आहेत, पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये.
तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल की ऍग्रिकल्चर, मी कालही सिलेबस डिकोड करताना तुम्हाला बोलली होती की ऍग्रिकल्चर हा जो हे आहे, हा विषय असा आहे की जो GS1 आणि GS3 ला रिलेव्हंट आहे. GS1 आणि GS3 ला तो काय आहे, रिलेव्हंट आहे. तो तुम्हाला GS1 आणि 3 मध्ये तर त्याचा फायदा होऊनच जाईल, त्यामुळं एवढं हे करण्याची गरज नाही. म्हणजे तीनही विषयाची तुम्हाला तयारी त्या एका बॅच मध्ये करण्यात येईल. सो सगळ्यांनी ऍप डाउनलोड करा आणि एनरोल नक्की करा कोर्स. तो आपण वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन आपला प्रश्न पहिल्यातला सी आहे. प्रश्न पहिल्यातला सी मध्ये आपल्याला काय विचारलं आहे, क्वेश्चन नंबर 1 मध्ये सी मध्ये आपल्याला विचारलं आहे फार्मिंग सिस्टीम वर्सेस मिक्स्ड फार्मिंग. ओके, फार्मिंग सिस्टीम वर्सेस मिक्स्ड फार्मिंग म्हणजे काय, मिक्स्ड फार्मिंग म्हणजे वर्सेसचा अर्थ काय होईल आता, डिफरन्स बिटवीन फार्मिंग सिस्टीम अँड मिक्स्ड फार्मिंग. जसं आपण याचा आन्सर लिहिलं ना वर्सेस मध्ये, तसंच याचा आन्सर लिहायचं आहे आपल्याला. क्लिअर. म्हणजे आता मला एक गोष्ट सांगा, याचं काय होईल, इंट्रोडक्शन काय होईल, याचं इंट्रोडक्शन काय होईल, इंट्रोडक्शन होईल या दोघांच्या डेफिनेशन्स, फार्मिंग सिस्टीमची डेफिनेशन आणि मिक्स्ड फार्मिंगची डेफिनेशन. मग तुम्ही म्हणाल दिदी या फार्मिंग सिस्टीम आणि मिक्स्ड फार्मिंग तर एकच आहे, मग याचा डिफरन्स कसा शो करायचा. या कन्सेप्ट बरोबर जरी सेम दिसत असल्या तर UPSCचा हा सगळ्यात मोठा गेम आहे. त्या अशाच दोन गोष्टींवरती नेहमी UPSC खेळत असते की जे दिसायला बरोबर सेम आहे पण त्याच्या आतमध्ये काय आहे, डिफरन्स आहे. मग आता बघा त्याच्या डेफिनेशन वरून तुम्हाला त्याची सिमिलरिटी कळून जाईल आणि डिफरन्स वरून तुम्हाला त्याचा डिफरन्स कळून जाईल. सो अशा वेळेला कन्फ्युज न होता ज्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहेत ते कॉन्फिडेंटली उत्तर लिहू शकतात आणि ज्यांचा जरा कॉन्फिडन्स कमी आहे त्यांनी वाचन वाढवा आणि अभ्यासाला लागा सगळेजण. ओके, सो बघा डेफिनेशन इंट्रोडक्शन मध्ये आपण आधी लिहिणार आहे डेफिनेशन ऑफ फार्म सिस्टीम आणि डेफिनेशन ऑफ मिक्स्ड फार्मिंग. तर डेफिनेशन ऑफ फार्म सिस्टीम बघा पहिल्यांदा, फार्मिंग सिस्टीम इज रिसोर्स मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी टू अचीव इकॉनॉमिक, हा इथं लक्ष ठेवा, टू अचीव इकॉनॉमिक अँड सस्टेन्ड ऍग्रिकल्चर प्रोडक्शन. ह्या दोन शब्दांवरती भर द्या, इकॉनॉमी आणि प्रोडक्शन वर. ओके, टू मीट डायव्हर्स रिक्वायरमेंट टू फार्म लिव्हलीहूड while preserving resource base and maintaining a high level environment quality. क्लिअर. याचा मोठं बघा आणि याचा मोठं बघा, दोन्ही सेमच आहेत. हा बघा, मिक्स्ड फार्मिंग डिफाइन्ड ॲज अ सिस्टीम दॅट फार्म which include crop production, raising livestock, poultry, fisheries, beekeeping, etc. to satisfy, शब्द लक्षात ठेवा, satisfy as a many need of farmer as possible. क्लिअर. बघा फार्मिंग सिस्टीम मध्ये पण हे सगळं आहे, लिव्हस्टॉक आहे, पोल्ट्री आहे, फिशरी आहे, बीकीपिंग आहे, याच्यामध्ये पण यांचा मेन मोटो काय, अर्निंग. इकॉनॉमिक प्रोडक्शन यांचा काय आहे, मेन मोटो आहे, लार्ज क्वांटिटी वरती हे केलं जातं. याचा मेन मोटो काय, टू सॅटिस्फाय नीड ऑफ फार्मर. फक्त फार्मरच्या नीड कंप्लीट करण्यासाठी, त्यांच्या गरजा सॅटिस्फाय करण्यासाठी फक्त जी फार्मिंग केली जाते त्याला आपण मिक्स्ड फार्मिंग म्हणतो. मग त्याच्यामध्ये एखादा छोटासा शेतकरी आहे, तो एक दोन गायी घेतो, त्यानंतर एक दोन त्यांच्या कोंबड्या असतात, एखाद्या दिवशी शेळी असते, त्याचबरोबर ते थोडंसं छोटस त्यांचं शेततळ असतं, त्याच्यामध्ये तो मत्स्य पालन करतो, एक छोटस बीकीपिंग पण करण्याचा प्रयत्न करतो. पण तो कशासाठी, विकण्यासाठी किंवा त्याच्यापासून काहीतरी इकॉनॉमिक मोठं प्रोडक्शन काढायचे असा काही त्याच्यामध्ये हेतू नसतो. कारण छोट्या शेतकऱ्यांचा इकॉनॉमी म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावरती करू शकत नाहीत. पण फार्मिंग सिस्टीम ही मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि ही प्रोफेशनल्स कडून केली जाते. क्लिअर. आणि याचा एक म्हणजे मेन मोटो काय असतो की अर्निंग असतो, अर्निंग. आणि याचा मेन मोटो काय असतो की जस्ट त्यांच्या बेसिक नीड सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत, बस इतकाच फरक आहे.
पण त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, फरक समजून घ्यायचंय. सो हे झालं इंट्रोडक्शन. गाईज इंट्रोडक्शन आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं असावं. ओके, सो आता याच्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहावं लागेल सांगा मला तुम्ही. डिस्क्रिप्शन मध्ये काय लिहायचं, याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचंय डिफरन्स बिटवीन, डिफरन्स कशामध्ये लिहायचं, याच्या बॉडीमध्ये, आन्सर रायटिंगच्या. ओके, सो बघा फार्मिंग सिस्टीम आणि मिक्स्ड फार्मिंग मध्ये किती महत्वाचे डिफरन्स आहेत बघा. जरी बरोबर एकत्र दिसत असलं तरी पण. ओके, सो बघा फर्स्ट वाला डिफरन्स आहे तो काय बघा, appropriate combination of farm enterprises which output relate to with input. आउटपुट कुणाशी रिलेट असतं, इनपुटशी रिलेट असतं. फॉर एक्झाम्पल लिव्हस्टॉक डंग, सॉरी डंगचं स्पेलिंग चुकलंय, लिव्हस्टॉक डंग used in agriculture at manure and agriculture product used as fodder to livestock. म्हणजे जे कॅटल्स असतात किंवा जे जनावर असतात त्याचं कावडंग जे असतं ते तुम्ही ऍग्रिकल्चरला ऍज अ मॅन्युअर यूज करू शकता आणि ऍग्रिकल्चर मध्ये ग्रो झालेले क्रॉप्स ऍज अ फॉडर म्हणून तुम्ही लिव्हस्टॉकला देऊ शकता. म्हणजे झालं ना ते एकमेकांवरती डिपेंड, दे आर रिलेव्हंट टू इच अदर. हा पहिला डिफरन्स झाला. आता बघा, इट इज अ इररिलेव्हन्स फार्म एंटरप्राइजेस, इट इज अ रिलेव्हंट फार्म एंटरप्राइजेस but it is irrelevant farm enterprises. फरक लक्षात आला दोघांमधला, तुम्हाला दोघांमधला फरक लक्षात आला. ओके, सो बघा which are not relevant to each other, all units are separate. म्हणजे त्यांचं लिव्हस्टॉक सेपरेट आहे, त्यांची पोल्ट्री सेपरेट आहे, त्यांची फिशरी सेपरेट आहे, त्यांचं ऍग्रिकल्चर प्रोडक्शन सेपरेट आहे, ते एकमेकांशी कसलंही रिलेव्हंट होत नाही. क्लिअर. आणि हे तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे छोटेवाले शेतकरी आहेत ते मिक्स्ड फार्मिंग करतात आणि मोठेवाले शेतकरी म्हणजे जे मोठे शेतकरी आहेत तर ते फार्मिंग सिस्टीम व्यवस्थित मॅनेज करतात, व्यवस्थित फार्म मॅनेज करतात त्यांचं. क्लिअर. त्यानंतर सेकंड महत्वाचा डिफरन्स आहे रिसोर्स यूज इफिशियन्सी इज व्हेरी हाय. संसाधनांचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जातो आणि नो फोकस रिसोर्सेस यूज, इथे संसाधनांचा पुरेपूर वापर केला जात नाही. क्लिअर. त्यानंतर थर्ड मोठा डिफरन्स आहे हा, प्रॅक्टिस डन ऑन लार्ज स्केल बाय द कमर्शियल्स, IMP आहे, स्टार्ट करून ठेवा. अँड प्रॅक्टिस डन बाय स्मॉल फार्मर्स इन स्मॉल स्केल. हे लार्ज स्केलवर केलं जातं आणि यांना कमर्शियल्स करतात. हे स्मॉल स्केलवर केलं जातं आणि यांना फार्मर्स करतात. क्लिअर. दोन्हीतला फरक क्लिअर झाला तुम्हाला. त्यानंतर बघा चौथा महत्वाचा डिफरन्स आहे प्रॉफिट ओरिएंटेड प्रॅक्टिस विथ फोकस सस्टेनेबिलिटी. याचा एकच फोकस आहे काय, प्रॉफिट. आणि याचा काय फोकस आहे, सॅटिस्फॅक्शन अँड बेसिक नीड ओरिएंटेड प्रॅक्टिस अँड लॅक ऑफ सस्टेनेबिलिटी. इथे विथ सस्टेनेबिलिटी आहे, शाश्वत शेती केली जाते, इथं सस्टेनेबिलिटीशी काही घेणं देणं नाहीये. जस्ट त्यांच्या नीड सॅटिस्फाय झाल्या, विषय संपला. क्लिअर. क्लिअर. सो सॅटिस्फॅक्शन बेसिक नीड ओरिएंटेड. ओके. आणि इथं प्रॉफिट ओरिएंटेड. समजलं. त्यानंतर महत्वाचा डिफरन्स आहे पाचवा, प्रॅक्टिस विथ टेक्निकल नॉलेज. कारण का हे कमर्शियल द्वारे केलं जातं बाय द कमर्शियल्स, आणि प्रॅक्टिस विदाउट टेक्निकल नॉलेज. यांना कल्चरल नॉलेज तर आहे, फार्मर्सला कल्चरल नॉलेज भरपूर आहे, पण टेक्निकल नॉलेज, लॅक ऑफ टेक्निकल